दरम्यान बिभीषणाची पत्नी सरमा सीतेला म्हणाली, काळजी करू नकोस, हे खोटं मस्तक तयार केलेलं होतं. युद्धाची तयारी सुरू झालेली आहे. चिंता करू नकोस, रामचंद्र लंकेच्या द्वारावर येऊन उभे आहेत. सरमेच्या शब्दाने सीतेला खूपच दिलासा मिळाला. माल्यवान म्हणजे रावणाच्या आजोबांनी रावणाला विवेक करण्याचा सल्ला दिला. शहाणा असशील, लंकेचं रक्षण करायचं असेल तर आत्ताच्या आत्ता सीतेला परत पाठव. रामचंद्र पराकोटीचे पराक्रमी आहेत, पण तू जर आत्ता विवेक करशील तर कदाचित ते तुला क्षमा करतील. रावणाचा अतिशय संताप झाला, कारण तो अविवेकी होता, वासनाधुंद होता, कामासक्त होता आणि स्वतःच्या शक्तीविषयी त्याला प्रचंड गर्व होता. अतिशय क्रोधाने रावणाने त्यांचाही वध करून टाकेन असं त्यांना सांगितलं. ते निघून गेले आणि मग रावणाने लंकेच्या सुरक्षेची आणि युद्धाची तयारी सुरू केली. त्याने प्रहस्थाची पूर्व प्रवेशद्वारावर, महापार्शव आणि महोदराची दक्षिण प्रवेशद्वारावर, इंद्रजिताची पश्चिम प्रवेशद्वारावर आणि स्वतःची उत्तर प्रवेशद्वारावर नेमणूक केली. संपूर्ण वानर सेनेला पाहायला रावण राजप्रासादातून बाहेर आला. त्यावेळी सुग्रीवाने त्याला लांबून पाहिलं. रामाला न विचारता त्याने उड्डाण केलं आणि थेट येऊन तो रावणावर कोसळला. दोघांमध्ये प्रचंड द्वंद्वयुद्ध झालं. रावणाने जसं मायावी रूप घ्यायला सुरुवात केली तेव्हा सुग्रीव उड्डाण करून पुन्हा रामचंद्रांकडे परत आला. त्याला वाटलं की रामचंद्र आपलं खूप कौतुक करतील, पण रामचंद्रांनी त्याची कान उघडणी केली. मला न विचारता, कोणाचाही सल्ला न घेता असा कसा तू रावणाला जाऊन भिडलास? असा अविचाराने कोणालाही विजय मिळवता येत नसतो. सुग्रीवाने रामचंद्रांची क्षमा मागितली. लंकेवर हल्ला होणार हे आता अटळ होतं, पण तरीही राजधर्माचं स्मरण करून प्रभू रामचंद्रांनी अंगदाला आपला दूत म्हणून रावणाकडे पाठवलं. म्हणजे एकाच खेळीत रामाने काय काय साधलं. जो वाली तुझा मित्र होता त्याचाच पुत्र आता माझा मित्र आहे. हनुमंतासारखे अनेक प्रबळ वानर माझ्याकडे आहेत, म्हणून मी अंगदाला पाठवतोय आणि राजधर्माचं मी पालन केलेलं आहे. अशा अनेक गोष्टी रामचंद्रांनी आपल्या एका दूताला पाठवून साध्य केल्या. अंगद जाऊन रावणाला म्हणाला, हे लंकाधिपते, धर्माने चाल. अधर्माने कोणत्याही पुरुषाचं कल्याण होत नसतं. सुरुवातीला काही यश मिळालं तरी अंततः त्याचा नाश होत असतो. सन्मानाने तू परत कर श्री रामचंद्रांच्याकडे सीतेला. राम क्षमाशील आहेत, तुला क्षमा केल्याशिवाय ते राहणार नाहीत. पण संतापलेल्या रावणाने आज्ञा केली की या वानराला पकडा आणि मारून टाका. अंगदाने उड्डाण केलं. अनेक राक्षसांना ठेचून त्याने रावणाचा राजप्रासाद, राजसभा, त्याचं शिखर तोडून टाकलं. तो प्रभू रामचंद्रांकडे परतला आणि त्याने प्रभू रामचंद्रांना सांगितलं की रावण अत्यंत उन्मत्त, गर्विष्ठ आहे. तो माघार घ्यायला तयार नाही. तेव्हा आता हे युद्ध अटळ आहे. अनेकांनी अनेक वेळा समजावून सुद्धा रावण काही विवेकाचा मार्ग निवडायला तयार नव्हता. तेव्हा मात्र रामचंद्रांनी आज्ञा केली, आक्रमण. राम रावण युद्धाला प्रारंभ झाला. राम रावणाचं अनुपमेय युद्ध सुरू झालं. अंगद विरूपाक्षावर तुटून पडला. हनुमंताने महापाशाला ठोकायला सुरुवात केली. प्रत्यक्ष राम लक्ष्मणाने आपल्या अमोघ बाणांनी असंख्य राक्षसांना कंठस्नान घातलं. ज्यावेळी राक्षसांचा पराभव होतोय असं रावणाला दिसायला लागलं त्यावेळी त्याने आपल्या पुत्राला म्हणजेच इंद्रजिताला राम लक्ष्मणांना पाशबद्ध करण्यासाठी पाठवलं. वाल्मिकी रामायणामध्ये याचा उल्लेख सापडतो. हा इंद्रजित अदृश्य स्वरूपाने आला आणि त्याने नागपाश टाकून राम लक्ष्मणाला बांधलं. बेशुद्ध होऊन दोघेही खाली कोसळले. रावणाकडे आणि त्याच्या पुत्राकडे म्हणजे इंद्रजिताकडे काही विशेष अपूर्व विद्या होत्या.
इंद्रजिताने सीतेला पुष्पक विमानात बसवून रणभूमीवर आणलं आणि विमानातूनच तिला ते चित्र दाखवलं की बघ, ज्याची वाट बघत थांबली होतीस तो नागपाशामध्ये मी बेशुद्ध केलेला राम आणि तुझा दीर कसे मृतप्राय होऊन पडलेत. आता लवकरच त्यांचा मृत्यू होईल आणि मग तुला नाईलाजाने का होईना रावणाची पत्नी व्हावंच लागेल. हे दृश्य पाहिल्यानंतर सीतेला भोवळ आली, पण त्रिजटेने तिचं सांत्वन केलं. चिंता करू नकोस, नागपाश सुटू शकतो, राम लक्ष्मण नक्की जागतील. या वेळेला प्रत्यक्ष गरुड तिथे आला आणि त्याने राम लक्ष्मणाची नागपाशातून मुक्तता केली. एकीकडे घनघोर युद्ध चालू होतं. तटबंदी बाहेर वानर सेनेचा चौफेर वेढा पडलेला होता. धूम्राक्षाची आणि हनुमंताची गाठ पडली. हनुमंताने धूम्राक्षाला अक्षरशः माती चारली. धूम्राक्षाचा वध होताच वज्रद्रष्ट रणभूमीवर येऊन लढू लागला. अंगदाने त्याला आडवा केला. स्वतःच्या पराक्रमाची बढाई मारत अकंपन रणभूमीवर आला. सुग्रीव सेनेतील विविध वीरांशी बराच वेळ तो शर्थीने लढला. हनुमंताने त्याच्यावर फेकलेल्या लाकडाच्या एका ओंडक्याने त्याचा कपाळमोक्ष झाला. प्रहस्त हा महाबलाढ्य रावणाचा प्रधान सेनापती, पण नीलाने एक पर्वत शिखर त्याच्या डोक्यावर आपटून त्याचं मस्तक तोडून टाकलं. राक्षस सेनेचा पराभव केला. यावेळी रावणाचा पराभव व्हायला लागला तसा रावण पराकोटीचा अस्वस्थ झाला. त्याने कुंभकर्णाला जागवलं. तेव्हा तो रावणाला पुन्हा म्हणाला की हे संकट तुझ्या अविचाराने, अहंकाराने तू स्वतःवर आणि राक्षस कुळावर ओढवून घेतलेला आहेस. मात्र ही उपदेशाची वेळ नाही. मी तुला वचन दिल्याप्रमाणे रणभूमीवर जातो. आपल्या कुळावर केवढा भयंकर प्रसंग कोसळलाय याची जाणीव कुंभकर्णाला झालेली होती आणि म्हणून तो रावणाला म्हणाला, आज बघ मी काय पराक्रम करतो. आज मृत्यूला सुद्धा गिळून टाकेन. असं म्हणून एक प्रचंड मुदगर हातामध्ये घेऊन तो बाहेर पडला आणि असंख्य वानरांना कुंभकर्णाने प्रचंड पराक्रम करून ठेचून काढलं. सुग्रीवासोबत त्याचं महाभयंकर युद्ध झालं. शेवटी सुग्रीव मूर्छित झाला. त्याला काखोटीला मारून हा कुंभकर्ण माघारी निघाला आणि ज्या वेळेला लंकेच्या प्रवेशद्वारापर्यंत आला तेव्हा त्याच्यावर पुष्पवृष्टी झाली. त्या फुलातल्या काही जलाचा वर्षाव या सुग्रीवाच्या मुखावर झाला आणि त्याला जाग आली. त्याने कडकडून चावा घेतला त्या कुंभकर्णाचा. जणू नाक कान तोडून टाकलं त्याचं आणि तिथून सियावर रामचंद्र की जय म्हणून प्रचंड गर्जना करून श्रीरामांच्याकडे परत आला. आता युद्ध भयंकर अवस्थेपर्यंत पोहोचलेलं होतं. पिसाटलेला तो महाभयंकर कुंभकर्ण हवा तसा वानर सेनेमध्ये जात होता. मग मात्र श्रीरामचंद्र त्याच्या पुढ्यात आले. तो महाभयंकर राक्षस त्यांच्यावर धावून आला. त्यावेळी सुरुवातीला श्रीरामचंद्रांनी वायव्यास्त्र डागलं. कुंभकर्णाचा उजवा हात तोडून टाकला खांद्यापासून. पिसाटलेला कुंभकर्ण डाव्या हातामध्ये भयंकर मुदगर घेऊन आला. त्यावेळेस त्यांनी इंद्रास्त्र डागलं आणि खांद्यातून त्याचा डावा हात सुद्धा तोडून टाकला. यानंतर प्रभू रामचंद्रांनी एक बाण अभिमंत्रित केला आणि तो बाण कुंभकर्णावर डागल्यानंतर कुंभकर्णाचं मस्तक धडापासून वेगळं झालं. कुंभकर्ण मारला गेला. रक्ताचे पाट वाहिले. वानर सेनेनं जय जयकार केला आणि आनंदाने श्रीरामांच्या नावाचा गजर करायला प्रारंभ केला. त्यांचा अमोघ पराक्रम बघून संपूर्ण वानरदल चकित झालं. तो जय जयकार थेट रावणाच्या कानावर पडला. त्याच वेळी अंगदाने नरांतकाला ठेचलं. हनुमंताने देवांतकाचा वध केला. नीलाने महोदराला मारलं. हनुमंताने त्रिशिराचाही वध केला. बघता बघता ते सामान्य वाटणारं वानरदळ सुद्धा राक्षसांच्या सेनेवरती भारी पडू लागलेलं होतं. हे सगळं पाहून रावण पिसाटला. त्याला कळेच ना काय करावं. त्याच्या जवळ असलेले एकापेक्षा एक वीर मारले जात होते. धान्य मालिनीचा पुत्र होता अतिकाय. काय म्हणजे शरीर आणि अति म्हणजे भव्य शरीराचा.
खरोखरच राक्षसांचा राक्षस वाटावा असा देह त्याला प्राप्त झालेला होता आणि तो चालून आल्यानंतर लक्ष्मण त्याला सामोरा गेला. दोन्ही सैन्य स्तब्ध होऊन पाहत असताना दोघांच्या मध्ये घनघोर युद्ध झाले. लक्ष्मणाने एक अभूतपूर्व बाण अभिमंत्रित करून त्या अतिकायावर डागला आणि त्यात तो अतिकाय मृत्यू पावला. आता मात्र रावणाने आपल्या पुत्राला इंद्रजिताला सर्व शक्ती बाहेर काढण्यास सांगितलं. इंद्रजित विमानात बसून युद्ध करत होता. त्याने पुन्हा एकदा त्याच्याजवळ दुसरा पाश होता तो ब्रह्मपाश राम लक्ष्मणावर टाकून पुन्हा एकदा त्या दोघांना मूर्छित केलं. त्यावेळेस सुषेण नावाचा एक वैद्य हनुमंताला म्हणाला, कैलास पर्वतावर जा. वृषभ आणि कैलास पर्वतांच्या मध्ये शिखर आहे, तिथे मृतसंजीवनी, विशाल्यकर्णी, सुवर्णकर्णी, संधानी अशा विविध प्रकारच्या औषधी मिळतात, त्या घेऊन ये. हनुमंत गेला. या 4 वनस्पती त्यांनी आणल्याच, पण त्या पर्वताचं एक शिखरच तो आपल्यासोबत हातावर घेऊन आला. न जाणो एखादी संजीवनी वनस्पती मागे राहायला नको. मग सुषेणानं त्याचा प्रयोग केला आणि ब्रह्मपाश सुटला. यानंतर रामांनी आज्ञा केली की आता थेट लंकेत घुसा आणि लंका उद्ध्वस्त करून टाका. वानर त्या लंकेत घुसले आणि पुन्हा एकदा प्रचंड लंका दहनाला प्रारंभ झाला. कुंभकर्णाचा पुत्र कुंभ याचा वध सुग्रीवाने केला. निकुंभाचा वध हनुमंताने केला. मायावी शक्तीचा वापर करून सीतेचा वध केल्याचं रामाला दाखवण्यात आलं. पण विभीषणाने सांगितलं, ही सगळी माया आहे, सीतामाईला काहीही झालेलं नाही. आपल्याला अभूतपूर्व शक्ती आणि रथ मिळावा यासाठी इंद्रजिताने एक यज्ञ सुरू केलेला होता. लक्ष्मणाने रामचंद्रांकडे आज्ञा मागितली आणि विभीषणाला घेऊन तो प्रत्यक्ष लंकानगरीत गेला. तो यज्ञ लक्ष्मणाने उद्ध्वस्त केला. लक्ष्मण आणि इंद्रजित यांचं घनघोर युद्ध झालं. अनेक अस्त्रशस्त्र एकमेकांवर डागली गेली. शेवटी लक्ष्मणाने इंद्रास्त्र निवडलं. तेजस्वी बाणाने इंद्रजिताचं मस्तक उडवलं. रावणाचा ज्येष्ठ लाडका पुत्र इंद्रजित मारला गेला. रावणाचा आणि अन्य राक्षसांचा धीर खचला. संतापलेला रावण पुन्हा एकदा युद्ध खेळायला आला. रावणाने मयदानवाने निर्माण केलेला एक जादुई भाला उचलला आणि तो भाला लक्ष्मणाच्या छातीत खुपसला. लक्ष्मण गंभीर जखमी होऊन कोसळला. सुषेणाने हनुमंताला महोदय पर्वतावर संजीवनी आणायला पाठवलं. हनुमंताला वनस्पती ओळखता येईना म्हणून त्यांनी पर्वत शिखर उपटून लंकेस आणलं. लक्ष्मणाचे प्राण वाचले. रामचंद्र म्हणाले, लक्ष्मणा, तुला जर काही झालं असतं तर या युद्धाला काही अर्थच राहिला नसता. सीतेची सुटका, अयोध्येला परत जाणं हे सगळं निरर्थक झालं असतं. लक्ष्मण उठला म्हटल्यानंतर रावण पुन्हा एकदा चाल करून आला. रामाने रावणावर बाणांचा मुसळधार पाऊस पाडला. प्रचंड युद्ध झालं. रामाने रावणाला सांगितलं, अशा हतबल अवस्थेत आता तू आहेस की त्यावेळेला मी तुला मारणार नाही. जा आणि उद्या ताजा तवाना होऊन ये. मी सर्वांच्या साक्षीने उद्या तुझा वध करेन. दुसऱ्या दिवशी रावण जेव्हा ताजा तवाना होऊन चाल करून आला त्या अगोदर प्रत्यक्ष इंद्राने, देवेंद्राने आपला रथ मातली या सारथ्याच्या सोबत पाठवला. आपण रथावर आरूढ होऊन युद्ध करावं असा निरोप श्रीरामांना दिला. अगस्त्य ऋषींनी आदित्य हृदय स्तोत्र श्रीरामांना म्हणायला सांगितलं. ते श्रीरामांनी अत्यंत श्रद्धेने म्हटलं. ते रथावर आरूढ झाले. युद्धाला प्रारंभ झाला. प्रचंड युद्ध झालं. अनेक प्रयोग करूनही रावण जिवंत राहतोच कसा असा विचार येत होता. शेवटी मातलीने स्मरण करून दिल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी दैवी अस्त्राचा वापर केला. तळपणाऱ्या त्या बाणांनी विद्युल्लतेप्रमाणे राक्षसराज रावणाच्या छातीचा वेध घेतला. मुखातून रक्त ओकत रावण जमिनीवर कोसळला. त्या अतिभयंकर, अविवेकी आणि उन्मत्त राक्षसाचा निप्पात झालेला होता. त्यावेळी रामांनी आपलं रणकर्कश रूप टाकून दिव्य क्रोधाचा त्याग करून सौम्य मुद्रा धारण केली
आणि लक्ष्मणाला सांगितलं की कितीही झालं तरी रावण एक श्रेष्ठ योद्धा आहे, महाज्ञानी आहे, तेव्हा त्याच्या अखेरच्या क्षणी त्याचं शिष्यत्व पत्कर आणि त्याच्याकडून जे काही शिकून घेण्यासारखं असेल ते शिकून घे. श्रीरामांच्या अनुज्ञेप्रमाणे लक्ष्मणाने अखेरच्या क्षणी रावणाचं शिष्यत्व पत्करलं. आपल्या कृत्याचा पश्चाताप झालेल्या रावणाने सुद्धा त्याचं शिष्यत्व मान्य करून आपल्याकडचं जीवनविषयक तत्त्वज्ञान लक्ष्मणाला सविस्तर समजावलं आणि प्राणत्याग केला. संपूर्ण राक्षस कुलाचा नाश झाला. लंकेच्या राजवाड्यावर दुःखाचा डोंब कोसळला. बिभीषणालाही वाईट वाटलं. यानंतर प्रभू श्रीरामांनी लक्ष्मणाला आज्ञा केली की आता तुम्ही लंकेमध्ये जा, बिभीषणाचा राज्याभिषेक करा आणि जानकी सीतेची सुटका करून तिला आपल्याकडे सुखरूप घेऊन या. श्रीरामांच्या अनुज्ञेप्रमाणे लक्ष्मणाने बिभीषणाला राज्याभिषेक केला, सीतामाईची सुटका केली आणि त्यानंतर सर्व वानरसेना, राम, लक्ष्मण आणि सीता हे अयोध्येला परतले. रामायण. रामायण कथा आहे प्रभू श्रीरामाची. कसा आहे हा राम? राम हा एक बाणी, एक वचनी, एक पत्नी आहे. नियमांचं पालन करणारा मर्यादा पुरुषोत्तम आहे. देवदत्त पटनाईक आपल्या पुस्तकात म्हणतात, रामाचा रावणावर विजय झाल्यानंतर आणि पत्नी सीतेसमवेत राज्याभिषेक झाल्यानंतर याचा सुखांत शेवट होतो. पण ही कथा उत्तरार्धात, उत्तर रामायणात पुढे चालू राहते. राम सीतेचा वियोग, पितापुत्रांचं युद्ध, त्यानंतरचा समेट, सीतेचं भूमीत प्रवेश करणं, रामाचं शरयू नदीत प्रवेश करणं. मग रामायणाचा नेमका शेवट कसा आहे? सुखांत की दुःखांत? रामाच्या शरीराचा त्याग केल्यानंतर विष्णू पुन्हा एक नवीन देह धारण करून परत येतात. तो असतो श्रीकृष्णाचा, रामापेक्षा अगदी वेगळा. म्हणजेच विष्णू पुन्हा पुन्हा युगानयुगे एका प्रलयापासून दुसऱ्या प्रलयापर्यंत जीवनाच्या अनादि अनंत चक्रात हेच करत राहतात. आणि म्हणूनच हे रामायण नित्य नूतनच राहणार आहे. त्याची गोडी वाढतच जाणार आहे. कारण त्यात आदर्श आहे, दास्यभक्ती आहे, त्याग आहे, वीररस आहे, कारुण्य आहे. आपल्या माणसांसाठी, कुटुंबासाठी केवढा स्वार्थ त्याग करावा याचं प्रत्यक्ष उदाहरण श्रीरामचंद्रांनी तुमच्या आमच्यासमोर ठेवलंय. रामायणातलं प्रत्येक पात्र, रामाची भावंड सीता, उर्मिला, महर्षी वाल्मिकी, हनुमंत, अमात्य सगळेच उदात्त आणि थोर आहेत. महर्षी वाल्मिकींनीच म्हटलेलं आहे की रामकथा ही यश देणारी, तेजस देणारी, बुद्धिवर्धक, बंधुप्रेम वाढवणारी, पतीपत्नीतील अलौकिक नातं सांगणारी आहे. पण ती ऐकताना, वाचताना अट एकच आहे की रामायणातले जे सद्गुणी चरित्रसंपन्न महापुरुष किंवा स्त्रिया आहेत त्यांचे सद्गुण, जीवनमूल्य आपण घेतली आणि आपल्या आयुष्यात त्यांचा अवलंब केला तरच हे फळ आपल्याला मिळेल. श्रोतेहो, प्रभू श्रीरामचंद्रांचं चरित्र असलेलं हे रामायण तुम्ही आत्ता ऐकलंत. ते तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला अवश्य कळवा.